थेट जाऊया अमरावतीला। अमरावतीची दृश्य आपण पाहतोय या क्षणी। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा नागपूरच्या दिशेने निघाला असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, दिव्यांगांच्या मुद्द्यावर आवाज उठवण्याकरता बच्चू कडू रस्त्यावर उतरले आणि बच्चू कडूंच्या नेतृत्वात हा ट्रॅक्टर मोर्चा उपराजधानी नागपूरच्या दिशेने। राज्याचे नेते बच्चू कडू या मोर्चात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। सकाळीच बच्चू कडू यांच्या पत्नीने देखील या ट्रॅक्टरचं पूजन केलेलं होतं। त्यानंतर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरच्या दिशेने। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीनं सरकारनं पावलं उचलावीत याकरता बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत। ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा बच्चू कडूंचा हा प्रयत्न। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। प्रहार संघटनेचा हा ट्रॅक्टर मोर्चा। या सगळ्या संदर्भात आंदोलनापूर्वी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला होता आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। जर पाहिलं तर रोडपुरा निवासस्थानावरून मच्छीमार असतील, शेतकरी असतील, दिव्यांग असतील यांचं पूजन करून जे आहे मोर्चाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि काँग्रेस पक्षाने देखील अधिकृतरित्या पाठिंबा दिलेला आहे। तो काय सांगणार तुम्हाला? काँग्रेस पक्षाने देखील या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। तुम्ही शेतकऱ्यांचं पूजन केलं, ट्रॅक्टरचं पूजन केलं, जर पाहिलं ट्रॅक्टरवर राष्ट्रप्रथम असा उल्लेख आहे, काय सांगणार? खरं तर मला वाटतं मी काँग्रेस पक्षाचा आभार मानतोय आणि त्यांनी आता पाठिंबा दिला। खरंच एक आपण हे सांगून दिलं की आम्ही कुठल्या पक्षाचे नाही तर आम्ही शेतकरी आहे आणि ही जी भावना आहे ही सगळ्या महाराष्ट्रात गेली पाहिजे, देशामध्ये गेली पाहिजे। आम्ही कुठल्याही पक्षाचे असलो तरी मी शेतकरी म्हणून याच्यात सामील झालो पाहिजे आणि पाठिंब्यासोबतच आम्ही अपेक्षा करतो का त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। जिथपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हा निर्णय आता मागे होणार नाही। आज आम्ही पूजन केलं, आमच्या डोक्यात राष्ट्रच आहे आणि राष्ट्र हा शेतकऱ्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। राष्ट्र निर्माण करायचं असेल तर शेतकरी निर्माण झाला पाहिजे आणि शेतकरी निर्माण जर झाला नाही, शेतमजूर निर्माण झाला नाही, हा जो वंचित घटक आहे याच्यावर केंद्र लक्षित करण्यासाठीच हा मोर्चा आहे। आणखी कोणाकोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला? कोणकोणती शेतकरी? आता राजूजी शेट्टी आहे, अजितदादा नवले येणार आहे, तुमचे महादेवरावजी जानकर येणार आहे, प्रकाशजी पोरे आहे, तुपकर आहे, विजयजी जोंधे आहे, विठ्ठल पवार आहे, अनेक संघटनेचे विविध लहान लहान संघटना ज्या आहे, बळीराजा संघटना आहे, वामनराव चटप आहे शेतकरी संघटना, मूळ शरद जोशी साहेबांची, ते पण याच्यात पाठिंबा देत आहे। तो ग्रामीण भागातले कार्यकर्ते आक्रमक झालेले थेट आता ते सरळ आपल्या म्हणजे अंथरुणापासून ते सर्व साहित्य घेऊन ते निघालेलं आहे। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत मागे हटणार असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। कार्यकर्ते आक्रमक झाले, कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार? नाही, आता नेहमी लढाई केल्यापेक्षा ही अखेरची लढाई वाटते, नाहीतरी सरकारच्या धोरणामुळे आम्ही मरतोच आहे। मी तर म्हणतो गाव खेड्यातला प्रत्येक घरातला एक एक शेतकरी मजूर या सामील झाला पाहिजे आणि त्यांनी आता घरी न बसता इथं उपस्थित राहावं आणि ही अखेरची लढाई शेतकऱ्यांना दिलासादायक राहील अशा पद्धतीने आम्ही लढू, निकरीची लढवू। तिथे काही झालं तरी बेहत्तर, नाहीतरी सरकारच्या धोरणानं मरावं लागतं। आता सरकारची गोळी खाऊन मरू। काल तुम्हाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।